नमस्कार, स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये. खूप दिवसानंतर ना आपल्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर इथे मी देवांना स्नान कसे घालते त्याच्याविषयीच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम इथे मी आपल्या गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलेले आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी आईलासुद्धा स्नान घातले आहे. यानंतर आई तुळजाभवानीलासुद्धा मी स्नान घालून घेतले आहे. त्यानंतर इथे माझे कुलदैवत श्री ज्योतिबा यांना स्नान घातले आहे. सोबतच बाळकृष्णाला देखील स्नान घातलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे स्नान घालत आहे. एक एक देव मी या पाटावरती ठेवून नंतर त्यांना मी स्नान घालत आहे. तर काही जण चूक करतात, सर्व देव एकत्रच ताटामध्ये घेतात आणि वरतून पाणी घालतात आणि त्यांना चोळून काढतात. तर प्लीज असं अजिबात करू नका. अशा प्रकारे एक एक देव तुम्ही ताटात किंवा ताम्हणात ठेवून अशा प्रकारे देवांना आंघोळ घालत जावा. कारण एकमेकांचे पाणी देवांना लागते, त्यामुळे आपल्याला दोष लागतो. ते आपल्याला पटकन समजत नाही, पण अशा प्रकारेच तुम्ही देवांना स्नान घालत जावा. जर तुम्ही एकत्र घालत असाल तर यापुढे हा व्हिडिओ बघून अशा प्रकारेच स्नान घालत जावा. सर्व देवांना स्नान घालून झाल्यानंतर छान अशा स्वच्छ कपड्याने देवांना पुसून घ्यायचे आहे आणि देवांचे जे पुसायचे वस्त्र आहे ते सुद्धा आपल्याला सेपरेट ठेवायचे आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी सोमवार आहे म्हणून पांढऱ्या कलरची वस्त्रे घातलेली आहेत. तर पहिल्यांदा मी स्वामी महाराजांना अशी वस्त्रे घातलेली आहेत. तर बरेच जण मला विचारतात की तुमची जी वस्त्रे आहेत ती खूप छान आहेत, कुठून घेता? तर तुम्हाला खरं सांगते, ही वस्त्रे जी आहेत ती माझ्या सासूबाईंनी घरीच शिवलेली आहेत आणि फक्त सोमवारचीच नाहीत, तर त्यांनी मला प्रत्येक वारानुसार अशा कलरची जी आहे ती वस्त्रे मला शिवून दिलेली आहेत. तर अशा प्रकारे सर्व देवांना मी वस्त्रे घातलेली आहेत. यानंतर अष्टगंध लावून घेतलेला आहे, हळद कुंकू, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनसुद्धा मी केलेले आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला पूजा करायची आहे. तर आज सोमवार आहे, माझ्याकडं शमीपत्रे होती, त्यामुळे मी इथे भगवान शंकरांना शमीपत्र अर्पण केलेले आहे. आणि आपण कितीही पूजा केली तरी त्यांना जर फुले नसतील तर ती पूजा आपल्याला नेहमीच अपूर्ण वाटते. त्यामुळे इथे माझ्याकडे रोज वेगवेगळी फुले असतात, तर इथे मी फुले अर्पण करून घेतलेली आहेत. सर्व देवांना फुले अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून द्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य नेहमी भरीव चौकोन करून त्याच्यावरती ठेवून नंतर आपल्याला नैवेद्यम समर्पयामी असे 3 वेळा म्हणायचे आहे आणि नैवेद्य आपल्याला देवांना दाखवून द्यायचा आहे. यानंतर छान अशी छोटीशी मी रांगोळी देखील काढलेली आहे. त्यानंतर अत्तर जे आहे ते मी स्वामींना असे रोजच लावत असते. तर इथे तुम्ही पाहू शकता माझी छोटीशी जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.